प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आपण मागील अध्ययनात दाखल्यांविषयी पाहत होतो. आपण आज तोच विषय म्हणजे दाखले किंवा दृष्टांत याविषयी माहिती घेत असताना आणखी काही दाखले पाहणार आहोत. आपण लक्षात ठेवू की हे दाखले हे रूपकात्मक असतात आणि त्याद्वारे वास्तविकता आणि सत्य समोर ठेवली जातात. याचा उलगडा सर्वांनाच होतो असे नाही, परंतु या दाखल्यांकडे प्रार्थनापूर्वक आणि विश्वासाने पाहण्याची आवश्यकता आहे. तर मग चला प्रियांनो, आणखी काही दाखले अभ्यासून प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे हे पाहण्यासाठी आजच्या अध्ययनाची आपण सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही मत्ते शुभवर्तमानाचे अध्ययन करीत आहोत आणि आज 13व्या अध्यायाच्या 24व्या वचनापासून आम्ही आपले अध्ययन पुढे चालू ठेवणार आहोत. माझ्यासोबत उघडा नवीन करारातील मत्ते शुभवर्तमान 13वा अध्याय. 24वं वचन सांगतं की त्याने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. निधनाचा दृष्टांत ह्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतो. पेरणाऱ्याच्या दृष्टांतातला जेथे प्रभूने थांबवले होते तेथूनच तो पुढे आता सुरुवात करीत आहे. तो सांगतो की 1/4 बी चांगल्या भूमीवर पडले, दुसऱ्या 3/4 काहीच उत्पन्न केले नाही, कारण हे अशा प्रकारचे बी होते जे त्या लोकांप्रमाणे आहे ज्यांनी वचन तर ऐकले पण प्रतिसाद दिला नाही. दुसऱ्या शब्दात ह्या लोकांचे तारण झालेले नव्हते. ज्यांनी देवाचे वचन ऐकले त्यापैकी फक्त 1/4 लोकांचे खरोखर तारण झाले. श्रोत्यांनो, माझ्या सेवेमध्ये सुद्धा मला हा अनुभव आलेला आहे. अनेक लोक वचन ऐकतात, पण 10 मध्ये एक व्यक्ती खरोखर ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण प्राप्त करून घेते. खरे पाहिले असता हा आकडा फारच कमी आहे, परंतु मी त्या प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीसाठी देवाचे आभार मानते. परंतु श्रोत्यांनो, आता आम्ही स्वर्गाच्या राज्याची जी दुसरी स्थिती आहे, ह्या जगामध्ये जी आहे तिचा दुसरा पैलू पाहतो. हे त्या मानवाचे दृश्य आहे ज्याने त्याच्या शेतात चांगले बी पेरले. 25वं वचन सांगतं, लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. लक्षात घ्या, कोण झोपेत आहे? लोक झोपेत असताना वैरी आला. लक्षात ठेवा, पेरणारा प्रभू आहे. तो उंघत नाही, डुलकीही घेत नाही. सैतान शत्रू आहे व तो गव्हामध्ये निधन पेरतो. हे निधन म्हणजे खोटे धर्म सिद्धांत. आज अशा प्रकारची पेरणी भरपूर होत आहे. 26वं वचन, पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. जेव्हा गहू व निधन एकत्र वाढू लागले तेव्हा त्यांच्यात फरक करणे कठीण होते. हे खरे आहे, सर्व खोटे धर्म संप्रदाय व खोट्या शिकवणुकी प्रथम फार चांगल्या वाटतात. 12व्या 13व्या पाठापर्यंत खरे काय ते आपण सांगू शकत नाही. हे पाठ म्हणजे त्यांच्या खोट्या शिकवणुकी, खोटे संप्रदाय. अनेक लोक पवित्र शास्त्रातूनच शिकवण देतात, परंतु त्यांची शिकवण, त्यांचे उपदेश म्हणजे गव्हामध्ये पेरलेले निधन होय. आता आम्ही पाहू की पेरणाऱ्याला निधनाकरिता कोण जबाबदार आहे हे माहीत होते. 27 ते 30 वचने सांगतात. 13वा अध्याय 27 ते 30 वचने. तेव्हा घरधण्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निधन कोठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोणा वैऱ्याचे आहे. दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही, तुम्ही निधन गोळा करीताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने निधन गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. आज श्रोत्यांनो, जगात गहू व निधन दोन्ही एकत्र वाढत आहेत, परंतु गहू भरभर वाढत आहे. पूर्वी जितकी नव्हती तितक्या अधिक प्रमाणात पवित्र शास्त्राची शिकवण देण्यात येत आहे. मी परमेश्वराचे आभार मानते
की परमेश्वराचे अनेक संतगण देवाच्या वचनांवर प्रीती करतात व त्यासाठी मृत्यू पत्करण्याकरिता ते तयार आहेत. हेच आहे निधन वाढत असताना गव्हाचे वाढणे. तरी सुद्धा जग अधिक भयंकर होत चालले आहे. पुष्कळ निधन वाढत आहे. जेव्हा मी सेवेत पाऊल टाकले तेव्हा मला वाटले की मी निधन उपटून टाकेन व गव्हाला चांगल्या प्रकारे वाढण्याकरिता त्याद्वारे मदत होईल. पण मी अनुभवले की निधन दूर करताना त्यासोबत गहू सुद्धा उपटला जातो. ह्या शास्त्रपाठावरून व दुसऱ्या पाठांवरून मी शिकले की माझे कार्य फक्त वचन सांगण्याचे आहे, फक्त बी पेरण्याचे आहे, गहू पेरण्याचे आहे. देवाचे वचनरूपी बी पेरण्याची जबाबदारी माझी आहे. ह्या जगात गहू व निधन वाढत आहेत. हे चित्र ख्रिस्ताच्या मंडळीचे नाही. त्याची मंडळी अदृश्य संतांनी बनलेली आहे. खरी मंडळी खऱ्या विश्वासणाऱ्यांद्वारे बनते. मग ते कोणत्याही मंडळीचे असो. खरे विश्वासणारे ते आहेत ज्यांनी ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवला, जे त्याच्यावर विसंबून राहतात व त्याच्या वचनाला प्रिय मानतात. हीच खरी परीक्षा आहे. गहू व निधन एकत्र वाढत आहेत म्हणून विचलित होऊ नका. एक दिवस प्रभू त्यांना अलग करेल. आता आपण मोहरीच्या दाण्याचा दृष्टांत पाहूया. ह्या दृष्टांतात वेगळ्या प्रकारचे बी आहे. 13वा अध्याय 31 आणि 32 वचने सांगतात, त्याने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लाविला. तो तर सर्व दाण्यामध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर भाज्यापेक्षा मोठा होऊन त्यांचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करीतात. मोहरीचा दाणा मंडळीचे किंवा एका ख्रिस्ती व्यक्तीचे चिन्ह आहे. सर्वसाधारणपणे फळ देणारे झाड विश्वासणाऱ्यांना दर्शविते. मोहरी खाद्य पदार्थाची चव वाढविणारे आहे, परंतु खाद्य पदार्थ नाही हे लक्षात घ्या. आपण श्रोतांनो, मोहरी खाऊन जगू शकत नाही. मोहरीचे झाड भव्य वृक्ष नसून एक लहान झाड असते, जे वाळवंटात अधिक वाढते. मोहरीचा दाणा त्या जातीच्या रोपट्यांमधील बियाणात सर्वात लहान असतो. ज्या जातीचे हे झाड आहे त्या जातीच्या बियांमध्ये मोहरीचा दाणा सगळ्यात लहान आहे. तरी वचन आम्हाला सांगतं की तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्यांचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करीतात. हा दृष्टांत ख्रिस्ती जगताची बाहेरगत वाढ दर्शवितो. मंडळीने जगाला परिवर्तित केले नाही, परंतु जगावर मंडळीचा फार मोठा प्रभाव आहे. मंडळी आणि जग फार भयंकर रीतीने मिसळलेले आहे. दोघे समान कृती करतात, परंतु असे असताना सुद्धा ख्रिस्ती लोकांना ह्या जगात मीठ म्हणून राहायचे आहे, मोहरीचा दाना म्हणून नाही. आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करीतात. काही उदारमतवादी उपदेशक पक्षांना विभिन्न मंडळांसोबत जोडतात, परंतु त्यांचे हे म्हणणे आमच्या प्रभूने पहिल्या दृष्टांतात जे स्पष्टीकरण दिले त्याच्या विरुद्ध आहे. हे निश्चित जाणून घ्या की ह्या दृष्टांतात पक्षी कोणत्याही प्रकारे चांगल्या गोष्टींविषयी सांगत नाहीत, परंतु दुष्टतेला दर्शवितात. किनाऱ्यावर पडलेले बी खाणारे पक्षी होत. आमच्या प्रभूने सांगितले की ते आमच्या शत्रूला दर्शवितात, जो सैतान आहे. आता आपण खमीराचा दृष्टांत पाहूया. ह्या अध्यायातील हा दृष्टांत प्रमुख दृष्टांत आहे. ह्याचे महत्त्व समजून घेण्यास मी आपली मदत करणार आहे. सर्वप्रथम श्रोत्यानो, मत्तेय कृशुवर्तमान हे पवित्र शास्त्रामधील मुख्य पुस्तक आहे. दुसरी गोष्ट, मत्तेय कृशुवर्तमानाच्या 13व्या अध्यायात आम्हाला सर्व प्रमुख गोष्टी वाचायला मिळतात, अर्थात हा अध्याय मुख्य आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे 33वे वचन 13व्या अध्यायाचे मुख्य वचन आहे. म्हणून खरे पाहता आमच्या समोर जे वचन आहे ते पवित्र शास्त्रातील मुख्य वचन आहे. आता ह्या वचनात जी प्रमुख शिकवण आहे ती आपण पाहणार आहोत. 33वे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. 13वा अध्याय 33वे वचन. त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पीठामध्ये लपवून ठेविले. तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.
श्रोत्यानो, हे वचन आम्हाला सांगतं की स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. पण आम्हाला येथेच थांबायचे नाही. वचन आम्हाला सांगतं की ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपून ठेवले. खमीर काय दर्शविते? काही लोक खमीराला शुभवर्तमान म्हणतात. पवित्र शास्त्रात खमीराला कोठेच चांगल्या गोष्टींसाठी किंवा तत्वासाठी वापरण्यात आलेले नाही. ते नेहमीच वाईटच मानल्या गेले आहे. खमीर हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये एकूण 98 वेळा आणि जुन्या करारात 75 वेळा, नव्या करारामध्ये 23 वेळा वापरण्यात आला आहे. आणि नेहमीच खमीर ह्या शब्दाला वाईट अर्थाने उपयोगात आणल्या गेले आहे. फार विख्यात अभ्यासक लाइटफूट ह्यांनी विधान केले की जे नियमांच्या बाबतीत नेहमी लिखाण करीत ते खमीराला वाईटाचे चिन्ह म्हणून वापरीत. जुन्या करारात परमेश्वराकरिता जे अर्पण आणण्यात येई त्यामध्ये खमीराला निषिद्ध मानले गेले. नवीन करारात आमच्या प्रभूने परुषी व सदुकी ह्यांच्या खमीराविषयी जपून राहण्याकरिता, सावध राहण्याकरिता सांगितले. श्रोत्यानो, लेवीचे पुस्तक 7वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये त्याला ते उपकारस्तुतीसाठी करावायचे असेल तर तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या, तेल लाविलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपिठाच्या तळलेल्या पोळ्या उपकारस्तुतीच्या यज्ञासहित अर्पाव्या. श्रोत्यानो, आम्हाला ह्या वचनामध्ये सांगितलेले आहे की कशा प्रकारे बेखमीर ज्या पोळ्या होत्या किंवा जे पीठ होते त्याला वापरण्यात आलेले आहे. करिंथकरास पहिले पत्र 5 अध्याय 8व्या वचनामध्ये प्रेषित पौलाने खमीराविषयी सांगितले. वाईटपणा व दुष्टपणा हे शब्द त्याने खमीराविषयी वापरले व ज्या चिन्हाच्या रूपात पवित्र वचनात खमीराला वापरण्यात आले आहे त्यात तफावत होऊ शकत नाही. व मत्तेकृ शुभवर्तमानाच्या 13व्या अध्यायामध्ये सुद्धा ह्याला चांगल्या अर्थाने वापरण्यात आलेले नाही. खमीर शुभवर्तमान नाही. शुभवर्तमान 3 मापे पिठाच्या रूपात समोर ठेवण्यात आले आहे. हे आम्हाला कसे माहीत होते? कारण पीठ हे दाणे किंवा बियांपासून बनवण्यात येते आणि आमच्या प्रभूने पेरणाऱ्याच्या दृष्टांतामध्ये आधीच सांगितले की बी परमेश्वराच्या वचनाला दर्शविते. लक्षात घ्या की हा दृष्टांत ह्या पृथ्वीवर ख्रिस्ताचा धिक्कार आणि जेव्हा तो त्याचे राज्य स्थापित करण्यास येईल तेव्हा त्याचे होणारे गौरव किंवा त्याचे उंचावल्या जाणे ह्या दरम्यानच्या काळात परमेश्वराच्या वचनासोबत काय होईल ह्याचे चित्र आमच्या समोर ठेवते. लक्षात घ्या, पिठाच्याद्वारे देवाच्या वचनासोबत काय होते ते दर्शविण्यात आले आहे. सिद्धांताच्या अर्थाने पवित्र वचनात जेव्हा स्त्रीचा उपयोग करण्यात आला तेव्हा तिला वाईट अर्थाने वापरण्यात आले. ती खमीर घेते व त्याला 3 मापे पिठामध्ये लपवून ठेवते. जर श्रोत्यानो खमीराद्वारे शुभवर्तमान दर्शविला गेले असते तर ह्या जगात ती त्याला का लपवित आहे? शुभवर्तमान तर घराच्या वरच्या छतांवरून घोषित करून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहोचवायला हवे. अर्थातच खमीर हे वाईटाचे प्रतीक आहे व ही स्त्री त्याला पिठात लपवते. पीठ शुभवर्तमानाला दर्शविते जे देवाचे वचन आहे. हे आम्ही प्रत्यक्ष रूपात आज पाहतो. आज असा कुठलाच खोटा धर्म संप्रदाय, खोटी धर्म शिकवण नाही ज्यामध्ये पवित्र शास्त्राला दुर्लक्षिल्या जाते. मला आठवतं श्रोत्यानो की जे सैतानाची उपासना करतात, दुष्टात्म्यांची पूजा करतात, ते सुद्धा पवित्र शास्त्र वापरतात. प्रत्येक खोटी शिकवण देणारा खमीराला पिठात जे देवाचे वचन आहे त्यात टाकतो. खमीर काय करते? खमीर एक असा पदार्थ आहे जसे ईस्ट, ज्याला पिठाला फुगवण्याकरिता किंवा फसफसवण्याकरिता उपयोगात आणल्या जाते. जेव्हा ह्याला ब्रेड बनवण्याच्या पिठात घालण्यात येते तेव्हा ईस्टमुळे ते पीठ फुगून जाते आणि ते त्याला चवदार सुद्धा बनवते. हेच कारण आहे श्रोत्यांनो की अनेक लोकांना खोटे धर्म संप्रदाय फार चांगले वाटतात. अखमीरी ब्रेड चवेच्या दृष्टिकोनातून अगदी बेचव असते. थोडे खमीर तिला चवदार बनविण्याकरिता उपयोगी ठरते. कधी आपण पाहिले आहे का की पिठाला अधिक फुगू दिल्यामुळे काय होते? ते आपणाला खायला आवडणार नाही असे काहीतरी तयार होते. खमीर वाईटाचे प्रतीक आहे.
हा दृष्टांत आम्हाला शिकवतो की चुकीचे धर्मसिद्धांत जर आम्ही मंडळांमध्ये घुसू दिलेत तर मंडळी शेवटी संपूर्ण धर्मत्यागात प्रवेश करेल. वचन सांगते ते सर्व पीठ फुगून गेले. प्रभू येशू ख्रिस्ताने लुका शुभवर्तमान 18 अध्याय आणि 8 वचनामध्ये सांगितले की मी तुम्हा सांगतो तो त्यांचा न्याय लवकर करेल. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? ग्रीक भाषेत हा प्रश्न ज्या प्रकारे विचारण्यात आला आहे तो त्याचे उत्तर नकारात्मक असेल अशा अपेक्षेने विचारला गेला आहे. दुसऱ्या शब्दात तो हे म्हणत आहे की जेव्हा तो ह्या पृथ्वीवर येईल तेव्हा पूर्णपणे धर्मत्याग झालेला असेल. प्रेषित पौल तिमोथेला दुसरी पत्र 4 अध्याय आणि 3 वचनामध्ये ज्या तरुणाला तो सेवेसाठी तयार करीत होता आणि त्या सेवेसाठी अध्ययन करीत होता त्याला उद्देशून म्हणतो, कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत तर आपल्या कानाची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवतील. मंडळीतील शेवटी होणारी धर्मभ्रष्टता लाउदिकिया येथील मंडळीत दर्शविल्या गेली आहे. प्रकाशित वाक्य प्रगटीकरणाचे पुस्तक 3 अध्याय 14 ते 19 वचने सांगतात. प्रगटीकरणाचे पुस्तक 3 अध्याय 14 ते 19 वचने. लाउदिकिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचे आदिकारण, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस. कोमट आहेस म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस. पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे. आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. जितक्यांवर मी प्रेम करीतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करीतो म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर. श्रोत्यानो, हे विधान आपल्या समोर ठेवा की जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रगट करीन. आमचा प्रभू आम्हाला अगदी नवीन सत्य सांगत आहे. दृष्टांताद्वारे ज्या गोष्टी तो प्रगट करीत आहे त्या गोष्टी जुन्या करारात कधीच प्रगट झाल्या नाहीत. आता आपण 36 वचन वाचूया. 13 अध्याय 36 वचन. नंतर तो लोक समुदायास निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निधनाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा. येशूने लोकांस निरोप देऊन त्यांना पाठविले आणि शिष्यांसोबत तो बोलत आहे. निधनाचा दृष्टांत तो त्यांना समजावून सांगणार आहे. 37 ते 40 वचने. त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे. चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत. निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निधन गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. अगदी असेच आमच्या काळात आज घडत आहे. आमच्या प्रभूने केलेले भाकीत कधीच चुकत नाही. 41 वचन. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवेल आणि ते सर्व अडखविणाऱ्यांना व अनाचार करणाऱ्यांना त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. 1000 वर्षांच्या राज्यात दुष्ट आपले डोके वर काढील, परंतु त्याला काढून टाकण्यात येईल. 42 आणि 43 वचने पहा. तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको. हे कठोर शब्द आमच्या सौम्य वृत्तीच्या प्रभूच्या मुखातून निघालेत. शेवटचे 3 दृष्टांत असाधारण दृष्टांत आहेत, ज्यामध्ये स्वर्गाच्या राज्यातील विभिन्न गोष्टींविषयी सांगण्यात आलेले आहे. 44 वचन. स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेविले. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. श्रोत्यांनो, ही ठेव म्हणजे इस्रायल होय. शेत हे जग आहे.
मनुष्य म्हणजे मनुष्याचा पुत्र, ज्याने इस्रायलाच्या सुटकेसाठी स्वतःला दिले. हे एका पाप्याचे शुभवर्तमान विकत घेणे नाही, कारण शुभवर्तमान शेतात लपविलेले ठेवू नाही. इस्रायल खरे पाहता जगामध्ये दफन झाले आहे. विज्ञान जगात शांती स्थापित करू शकत नाही. फक्त शांतीचा राजकुमारच शांती स्थापित करू शकतो. एका राष्ट्राच्या रूपात इस्रायल राष्ट्रासंबंधाने प्रभूचे कार्य पूर्ण झालेले नाही. पौल रोमकरास पत्र 11 अध्याय पहिल्या 2 वचनांमध्ये लिहितो, तर मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? कधीच नाही. कारण मीही इस्रायली, अब्रामाच्या कुळातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे. देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही. श्रोत्यानो, इस्रायल संबंधाने परमेश्वराचे कार्य संपलेले नाही, ह्यावर पौलाचा विश्वास होता. जुन्या करारातील जखऱ्या ह्या लेखकाने जखऱ्याचे पुस्तक 12 अध्याय 10 वचनामध्ये लिहिले की इस्रायलांकरिता एक नवीन दिवस येईल. तो म्हणतो, आणि मी दाविदाच्या घराण्यावर व एरुशलेम निवाशांवर कृपा व विनवणी यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन, आणि ज्या मला त्यांनी विंधिले त्या मजकडे ते पाहतील. एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्यासाठी शोक करीतील. ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करीतो तसा ते त्याबद्दल खेद करीतील. इर्मया भविष्यद्वक्ता बऱ्याच ठिकाणी इस्रायलांचे एकत्रित होणे व परमेश्वराचे त्यांना त्यांच्या भूमीत वापस आणणे ह्याविषयी बोलला आहे. ती वेळ भविष्यात येणार आहे. इस्रायल शेतात लपवलेली ठेव आहे. श्रोत्यानो, ख्रिस्ताने ही ठेव आपल्या पवित्र रक्ताने विकत घेतली. आम्हाला तारण प्राप्त व्हावे म्हणून त्याने आपले सर्वस्व दिले. श्रोत्यानो, आज हा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आपणातील प्रत्येकाची वाट पाहत आहे. आज सुद्धा तो आपणास तारण देण्याकरिता तयार आहे. परंतु एक दिवस ही वेळ संपणार आहे. म्हणून आजच निर्णय घ्या. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तारणाचे आश्वासन प्राप्त करून घ्या. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव. प्रियांनो, आज सुरुवातीला आपण निधनाचा दृष्टांत, मोहरीचा दाणा व खमीर याविषयी पाहिले आणि शेवटी ठेवीचा दृष्टांत पाहिला, ज्याद्वारे स्वर्गाच्या राज्यातील गोष्टी आपल्यासमोर ठेवण्यात आल्या होत्या. प्रियांनो, जर आपणास याची माहिती झाली आहे तर आमचा ह्याला काय प्रतिसाद आहे? या दाखल्यांना आम्ही आमच्या जीवनामध्ये कसे स्थान देणार आहोत? काय आपल्या मनाचे नवीकरण करून स्वतःचे रूपांतर करण्यास आपण तयार आहात? तर मग चला प्रियांनो, त्या सर्व समर्थाच्या चरणापाशी जाऊ आणि आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्यावरती प्रीती करणाऱ्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तुझ्या वचनांच्या द्वारे आम्ही शिकण्याचा प्रयत्न करीत आहोत. होय प्रभूजी, हे सर्व ज्ञान आमच्यासाठी अगाध असं आहे, रहस्यमय असं आहे. परंतु दाखल्यांच्या द्वारे तू आमच्याशी बोलतोस, तू आम्हाला सांगतोस, शिकवतोस. आणि म्हणून बापा, या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी तू आमचे अंतःकरण उघड. तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोल. आणि प्रभूजी, या गोष्टी आम्ही आत्मसात कराव्या म्हणून तू आम्हाला शक्ती दे, सहाय्य कर, मार्गदर्शन कर. सर्व काही आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवलेलं आहे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याने दीन व्हा आणि स्वर्ग राज्याचे वाटेकरी व्हा. प्रभू आपणास सहाय्य करो.